का बघू दे. तुम्ही कोण? नवीन मेंबर ऍड झालेत मॅम. धनंजय वाघ. बर, येस मॅम. कुठल्या शाळेत आहात तुम्ही मिस्टर धनंजय वाघ? अच्छा, तुझं नाव? अगं बाळा, मला कसं समजेल तुझं नाव काय? तुझ्या बाबांचं नाव असेल तरी हे आपल्या बॅच मधल्या सगळ्यांना माहितीये की मी जी नावं घेते ती कोणाची असू दे, पण मी बोलते तुमच्याशी, कारण मला काय माहिती तुम्ही जे नावं टाकता तीच नावं मी म्हणणार ना. बरं, हॅलो. एक चेंज केलेत मॅम आता आमच्या नावानी ना क्लासमध्ये जॉईन होतो मॅम. उत्तम, मला आता कळलं कसं नाव बदलायचं असतं. शाबाश. येस मॅम. आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. आपण एका गोष्टीने सुरुवात करूया. एक तर आपण खूप दिवसांनी भेटलोय, मला फार आनंद होतोय, पण आपण गप्पा गोष्टी न करता कसं काय पुढे जाणार, एक गोष्ट तर मी सांगेनच तुम्हाला. स्टोरी असतात त्या तर मॅम खूप खूप म्हणजे खूप मिस केल्या मॅम. थँक्यू सो मच. इतकं छान वाटतंय तुम्ही मला मिस केलं हे ऐकूनच. मला एवढं छान वाटतंय. मला असं वाटतंय म्हणजे मित्र मला आज भेटले. किती छान वाटतंय मला. थँक्यू बाळांनो. आणि मला असं वाटत होतं की मी काय करू आता, 9वीच्या मुलांना मी कसं भेटू आता. कार्यक्रमांच्या मध्ये मध्ये पण आपण खूप कमी वेळा भेटलोय. 9वीच्या दिवशी पण नव्हता आला मॅम तुम्ही. मॅम, कार्यक्रमा दिवशी आपली भेट झाली होती, पण आमचं तुमच्यासोबत बोलणं झालंच नव्हतं. तुम्हाला माझ्याशी बोलायचंय का? 2 मिनिटं बोला, मग आपण अभ्यास करू. अरे बोला तुम्ही. मला ऐकायचं. बोला. काय काय नवीन केलं तुम्ही, काय काय छान केलं ते सगळं सांगा मला. मॅम, तुम्ही ना खूप मजेत आम्हाला शिकवता, आम्हाला सगळं समजतं. आणि येस मॅम. आणि जास्त आम्ही तुमची खूप केमिस्ट्रीच्या आम्हाला प्रेरणा देणाऱ्या ज्या स्टोरी असतात ना मॅम, त्या तर आम्ही खूप मिस केल्या मॅम. थँक्यू. खूप म्हणजे खूप मिस केला मॅम. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एकदा सांगितलं होतं की तुमचा युट्यूबला एक गाण्याचा व्हिडिओ आहे शॉर्ट, म्हणून तुम्ही एकदा सांगितलं होतं. तर मॅम आम्ही बघितला मॅम. तुमची जेव्हा बघितला. तो व्हिडिओ मी पाहत होते मॅम. तुम्ही तो व्हिडिओ गिटार वाजवून तुम्ही तो गायला होता ना. गिटार वाजवून नाही ग, मी नुसतंच मला गाणं म्हणायला नुसतंच आवडतं. ठीक आहे, गिटार मला गाणं आवडतं मला. तो व्हिडिओ पाहत होते. बरं, झालंय सगळं बोलून. आणखी काय बोलायचंय? मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला खूप काय काय बोलायचं असतं. हाय धनंजय वाघ, म्हणजे तिचं नाव काय? श्रेया काय जे काय आहे. श्रद्धा. बरं, चला सांगू का गोष्ट? तर गोष्ट आहे एका वर्गाची. आपल्या वर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे, माईक ऑफ करा, माईक ऑफ करा. आपल्या वर्गामध्ये सगळ्या प्रकारची मुलं असतात. तसाच एक वर्ग होता शाळेतला. 9वी 10वीचे वर्ग असतात, थोडीशी मोठी झालेली मुलं अशी. असाच तो वर्ग होता. आणि 9वीत ना 10वीत विद्यार्थी जातो. प्रतीक्षा, तुझा माईक ऑफ कर. बुचकी लागली म्हणून का? प्रतीक्षा, आहे तुझा माईक ऑफ कर ना. मला तुझे सगळे सिक्रेट ऐकू येत आहेत. बर, आता ऐका. तर त्या वर्गामध्ये काय होतं की काही वर्गात तुम्हाला माहिती आहे ना, वर्गात पहिल्या बेंचवरचे सगळे असे एकदम असे स्कॉलर्स असतात. त्या वर्गामध्ये पण असे पहिल्या बेंचवरचे सगळे स्कॉलर असतात. मागच्या बेंचवरचे सगळे असे आपले पॉलिटिशियन टाईपचे सगळे असतात, जे कंट्रोल करतात शाळा. पण ते सगळे मागच्या बेंचवर असतात. त्यांना काही अभ्यासात इंटरेस्ट नसतो. त्यांना वेगळ्याच गोष्टी करायच्या असतात आणि त्यांचं क्लिअर असतं. त्यांना काही टेन्शन नसतं. पण असे सगळे जे असतात त्या वर्गामध्ये पण सेम, जसं माझ्या वर्गात होतं शाळेतलं, जसं तुमच्या वर्गात, तसंच त्या वर्गामध्ये पण. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची 10वी होते. जे हुशार असतात, ज्यांना माहिती असतं की मला हे करायचंय. अरे हाय, मला आवडतात बॅक बेंचर्स. ते खूप बुद्धिमान लोक असतात खरं तर. फक्त त्यांना माहित नसतं की ते किती बुद्धिमान आहेत. पण असं त्या सगळ्या मुलांना त्यांचं माहिती असतं की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला माझा बिझनेस करायचा आहे, किंवा माझ्या घरातला जो बिझनेस आहे तो मी करेन. जे काही प्रत्येकाचं आपापलं. तुम्हाला आता कसं माहितीये ना की मला टीचर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, किंवा मला
काहीतरी कॉमर्सला जायचंय, मला काहीच करायचं नाही, मला स्वतःच काहीतरी वेगळं करायचंय. जे काही तुमचे प्लॅन्स असतील तसे त्यांचे पण काही प्लॅन असतात. एक शाळेच्या 10-15 वर्षानंतर त्यांच्या शाळेमध्ये रियुनियन होतं. म्हणजे तुमची आता पुढच्या वर्षी 25 साली तुमची 10वी, 25-26 ची बॅच. समजा आणखी 10 वर्षांनंतर तुम्ही ठरवलं की मला माझं रियुनियन करायचं आमच्या पूर्ण बॅचचं, तर तुमच्या शाळेत तुमचे जेवढे केवढे विद्यार्थी आहेत सगळे परत 10 वर्षांनंतर पुन्हा भेटतील. असं असं ते सगळे रियुनियन करायचे ठरवतात त्यांची पूर्ण बॅच. आणि त्या वर्षी ते रियुनियन होत नाही, 10 वर्षानंतरचं रियुनियन होत नाही, कारण कोणी कुठे 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 असतं. आणि मग 25 वर्षानंतर पुन्हा ते सगळं ठरवतात की ह्या वेळेला आपण रियुनियन करायचं म्हणजे करायचंच, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कोणी कुठे असू दे, गेट टुगेदर, बरोबर. परदेशात असशील, दुसऱ्या गावात असशील, कुठे असशील, पण सगळ्यांनी यायचं म्हणजे यायचं. ते सगळं ठरवतात आणि त्यांचं सगळं ते प्लॅनिंग करतात. आता तर तुम्हाला माहिती आहे सगळे व्हॉट्सअपवर आपण कनेक्टेड असतो, फेसबुकवर असतो, त्याच्यामुळे सगळे मित्र एकमेकांना भेटतात, सगळी बॅच त्यांची सगळी जुनी बॅच त्यांची एकमेकांच्या कनेक्शन मध्ये येते. मग तारीख ठरते कॉलेजमध्ये, सॉरी शाळेमध्ये त्यांचा जो वर्ग असतो जिकडे त्यांची शाळेची त्यांची 10वी झालेली असते तिकडेच रियुनियन करायचं आणि तिथेच परत भेटायचं हे त्यांचं ठरतं. आणि 25 वर्षानंतर सगळे पुन्हा त्यांच्या शाळेमध्ये येतात. आता 25 वर्षापूर्वीचे ते 10वीतले वगैरे होते तेव्हा कसे होते ते, शाळेत होते, बारीक होते, कोणी बुटके होते, कोणाला अजून मिशी पण नव्हती आली. मुलींमध्ये पण त्या 2 वेळा घातलेल्या मुली, युनिफॉर्म, त्या बॅग बिग, आपण शाळेमध्ये कसं एकदम छान असतो ना, एकदम असं क्यूट असतो, तसेच ते सगळे होते 25 वर्षापूर्वी. आणि आता 25 वर्षानंतर जेव्हा ते सगळे भेटले ते सगळे पूर्णपणे बदललेले होते. म्हणजे त्यांचं आकार, त्यांचे विचार, त्यांचं सगळंच बदललेलं होतं. ती स्ट्रगल, आपण काहीतरी करायचंय, ती अचिव्हमेंट, त्याच्यानंतर अशी आता सगळं झालं, आता काय. मग त्यांची लग्न झालेली असतात, कोणी कोणत्या कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असतात, असं सगळं होतं. मग सगळ्यांनी एकमेकांबद्दल सांगायचं, स्वतःबद्दल सांगायचं, असं होतं. माय ड्रीम इज शाबाश, व्हेरी गुड, बेस्ट ऑफ लक, असं सगळं होतं. आणि मग तो राऊंड सुरू होतो, म्हणजे शिक्षकांना थँक्यू म्हणायचं, शाळेला थँक्यू म्हणायचं, आणि मग सगळ्यांनी आपापलं आपण काय करतो याच्याबद्दल आणि इतर लोक काय करतात त्याच्याबद्दल ऐकायचं, बोलायचं, असं राऊंड सुरू होतो. सगळे जे टॉपर असतात ते पुढे असतात, ते सगळे अशी एकमेकांना ओळखत असतात. बाकीचे पण सगळे, अरे तू काय करतोय, तुझं हे चाललंय, अरे वा तुझं काय चाललंय, असं ते सगळे एकमेकांच्या ओळखीचे असतात. आणि ते सगळे टॉपर तिथे असतात, पुढे बसलेले असतात. बॅक बेंचेस नेहमीसारखे मागे ते खूप गोष्टी मॅनेज करत असतात, म्हणजे कॅटरिंगचं मॅनेज करतात, माईकचं मॅनेज करतात, शिक्षकांशी बोलतात, ते सगळं काम बॅक बेंचेस करत असतात आणि खूप मस्त करत असतात. आणि त्यांचं एक असं खूप छान गेट टुगेदर सुरू असतं, सगळे एकमेकांना बद्दल बोलत असतात. आणि मग मला माझ्या या मित्राबद्दल आठवते, मला त्या मैत्रिणीबद्दल आठवते, मला शिक्षकांना, अशा सगळ्या आठवणी ते सगळं सांगतात. ह्या सगळ्या याच्यामध्ये एका मुलाबद्दल कोणीच बोलत नाही. शाळेमध्ये, या शाळेमध्ये असे 80-90 वगैरे विद्यार्थी असतात, तर तुला पण बेस्ट ऑफ लक, असे 80-90-95-100 काही काही शाळांमध्ये, काही काही तुकड्यांमध्ये एवढे विद्यार्थी असतात. सगळेच थोडे एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांच्या बद्दल सगळ्यांना थोडी काही बोलायचं असतं. तर एका विद्यार्थ्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मग तो उठतो, तो स्टेजवर जातो, तो सगळ्यांबद्दल सांगतो की मला आठवतंय आम्ही हे केलं होतं, मला आठवतंय ते केलं होतं. मग त्याला लोक विचारतात की तू काय करतोस, कारण तो एकदम एव्हरेज असतो, एव्हरेज. तर तो असा फर्स्ट रँकर पण नसतो, तो असा फेल होणारा पण नसतो, तो स्पोर्ट्समध्ये पण खूप पुढे असं काही नाहीये, किंवा तो असा शिक्षकांच्या फोकस मधला असा पण नसतो. तो असा फक्त एक विद्यार्थी असतो वर्गातला, बस तो असतो, एवढंच त्याचं अस्तित्व असतं. मग हा काय करत असेल आयुष्यात, सगळ्यांना असं वाटतं हा काय काय करत असेल, कुठेतरी काही नोकरी बिकरी करत असेल, काहीतरी करत असेल बाबा. तर तो म्हणतो माझा बिझनेस आहे. सगळे म्हणतात ठीक आहे, गुड, कसला बिझनेस करतोस तू. तो म्हणतो की असं काहीच नाहीये की ज्याच्यात मी बिझनेस करत नाही. ते सगळे शॉक होतात की हा कोण आहे, हा म्हणजे हा कोण आहे यार, ह्याला तर आपण ओळखत पण नव्हतो, म्हणजे फार दिवशी आपण कधी काही बोललो पण नाही. हा असा बिझनेस करतोय की जो सगळ्या बिझनेसमध्ये, हा कोण आहे. तो म्हणतो मी फूड इंडस्ट्रीमध्ये आहे, मी ट्रान्सपोर्टमध्ये आहे, मी म्हणजे एरोप्लेनच्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माझे काही पार्ट जातात, रोड ट्रान्सपोर्टमध्ये पण मी आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये मी आहे, एज्युकेशनमध्ये आहे, बँकेत पण काही ठिकाणी माझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत, पॉलिटिशियन्सची माझ्या ओळखी आहेत, परदेशामध्ये माझ्या खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांबरोबर कोलॅबोरेटिव्ह कंपन्या चालल्या आहेत. तर माझी मिमिक्री करा थोड्या, थांबा, त्या पण स्टोरी आहे का, असं सगळं होतं. आणि ते सगळे शॉक होतात की
हा मुलगा ज्याला आपण ओळखत पण नाही की हा आपल्या बॅच मध्ये होता आणि हा एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, मग हा कोण आहे, म्हणजे हा कुठे होता एवढे दिवस, आपल्याला माहित पण नव्हतं. तर जेव्हा त्या पूर्ण गेट टुगेदरचा शेवट होतो तेव्हा त्या सगळ्यांना एक गोष्ट कळते की एक तर तुम्ही खूप फेमस असलात म्हणून फेमस असता, तेव्हा तुम्ही खूप कमी फेमस असलात म्हणूनही फेमस असता. तर याच्या आधीमध्ये असे बरेच लोक असतात जे खूप खूप आणि खूप वेगळ्या गोष्टी करू शकतात, जे एव्हरेज असतात पण ते अबो एव्हरेज कामं करू शकतात. बरोबर. येस म्हणजे सामान्यातून असामान्य असं काहीतरी घडवू शकतात. सामान्य दिसतं आणि पण मॅम सामान्य नसतं. येस यातून आता ही हे गोष्ट कळतं की अगोदरपासूनच म्हणजे ज्यांना वाटतं की मी करू शकत नाही पण ते शेवटी तेच करू शकतात. नाही 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 असं नाहीये, करू शकत नाही असं त्याला वाटतच नसतं, पण तो कुठल्याच फोकसमध्ये नसतो. बघा आपल्या शाळेमध्ये खूप डान्स करणारे छान असतात, ते सगळ्या प्रोग्राम मध्ये पुढे पुढे नाचतात. जे स्पोर्ट्सवाले असतात ते सगळे एकदम असे हिरो सारखे फिरत असतात. आणि जे असे मध्ये असतात ना, जे कोणत्याच गोष्टी करता लोकांना माहिती नसतात पण ते काहीतरी वेगळंच करतात त्यांच्या आयुष्यामध्ये. येस मॅम. मग पूर्ण गेट टुगेदरचा जेव्हा शेवट होतो तेव्हा सगळे त्याच्याशी जाऊन बोलतात की म्हणजे माझ्याकडे बाबा एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे 4 गाड्या आहेत, माझ्याकडे एक बंगला आहे, माझ्याकडे एक गावी प्रॉपर्टी आहे. त्याला विचारतात तुझी प्रॉपर्टी किती आहे? म्हणतो मी मोजलीच नाहीये, ती एवढ्या ठिकाणी माझ्या एवढ्या कंपन्यांमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आहे की माझ्याकडे त्याचा एक्झॅक्ट काउंट नाहीये, पण काही मिलियन बिलियन्स मध्ये असेल. तर ते सगळेच्या सगळे तिकडे चाट पडतात की आपल्या शाळेतला, आपल्या वर्गातला एक असा एव्हरेज मुलगा जो एव्हरेज नव्हताच कधी, पण आपल्यालाच माहित नव्हतं. आपण आपल्याच हिरोगिरीमध्ये किंवा आपण आपल्याच गुंडगिरीमध्ये एवढे होतो की आपल्या वर्गामध्ये एक हिरा आहे आपल्याला माहित नव्हतं. आता ही सगळी स्टोरी मी तुम्हाला का सांगितली? मॅम मी सांगू, कारण कार्बन साठी सांगितली, कारण कार्बन एक महत्वाचं मूलद्रव्य आहे. नाही, कार्बन हे महत्वाचं मूलद्रव्य नाहीये. कार्बन हा त्या स्टोरी मधला तो एव्हरेज मुलगा आहे आणि तो हा सारखं कोणी नाहीये. बघा आपण आता मी तुम्हाला पिरियडिक टेबल दाखवते, मग तुम्हाला समजेल की ही स्टोरी ना तेव्हा अभ्यासक्रम रिलेटेड सांगतात आणि जेव्हा आपण तो पाठ शिकायला घेतो ना तेव्हा तो खूप छान समजतो. थँक्यू. बघा हे पिरियडिक टेबल आहे, दिसतंय? आता बघा ना तुम्ही, अख्खं पिरियडिक टेबल रंगीबेरंगी आहे. या बाजूला इकडे डावीकडे हे सगळे हिरो लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, मेटल्स हिरो असतात, धातू सगळे हिरो असतात. स्वतःकडचे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, चमचमीत मॅम डाऊट विचारायचा होता. मॅम आता हे जेवढे पण दाखवलेत ना तुम्ही त्या चार्टवर कलरफुल हे सगळं, मॅम हे सगळं म्हणजे लॉंग टर्म मेमरी मध्ये मॅम म्हणजे हे इतकं फारसं लक्षात राहत नाही मॅम. खूप मग त्याच्यावरती आयडिया करायची. आता आपल्याला हे फार नाहीये, सगळं नाहीये. जे जे आहे ते कसं लक्षात ठेवायचं मी सांगेन तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. बघा इथे पहिल्या याच्यामध्ये हायड्रोजन आहे, 18व्या मध्ये हेलियम आहे. हे आपण कोणतं पिरियडिक टेबल बघतोय? तुम्हाला 10वीला याचा धडा आहे की ही आवर्त सारणी कशी बनली, आधुनिक आवर्त सारणी. आपण जे बघतोय हे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, पण आता पुरतं हे बघा की या पिरियडिक टेबलमध्ये एवढे सगळे मूलद्रव्य आहेत. डाव्या बाजूला 1 आणि 2 दिसतात का, ते ऑरेंज आणि पर्पल कलरचे? ते 2 आहेत ते मेटल्स आहेत. मेटल्स म्हणजे धातू. ते सगळे धातू हे अल्कली आणि अल्कलाईन अर्थ या 2 नावांनी ओळखले जातात. त्याच्या पुढे हे सगळे निळे आहेत ना, हे सगळे हे बघा, हे स्कॅन्डियम पासून ते झिंक पर्यंत आणि इथपर्यंत खालपर्यंत हे सगळे पण ट्रान्झिशन एलिमेंट आहेत. म्हणजे धातूंचेच गुणधर्म त्यांच्याकडे येतात, पुढेपर्यंत येतात आणि इथपर्यंत धातू आहेत आणि इथून सगळे अधातू आहेत. आता ह्या पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये हा 6 नंबरचा कार्बन किती एव्हरेज वाटतोय बघा. याच्या काही वेगळा रंग नाही, काही वेगळं त्याला काही असं काही स्पेशल फीचर दिलेलं नाही. ह्याला तरी बघा ना, हा पिवळा आहे, पूर्ण रांगेतला हा वेगळा दिसतोय. ह्या पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये हा एकदम सामान्य वाटतोय की नाही? बघा बाकीच्या नॉन मेटल सारखा हा पण एक नॉन मेटल आहे, पण हा बाकी सगळ्यांच्या एका बाजूला तुम्ही काय बरं म्हणतात, वजन काट्यावर बाकी सगळ्यांना ठेवलं तर एका बाजूला आणि एकटा कार्बन एका बाजूला. कशामुळे? एकट्या कार्बनची जी काही संयुग आहेत, संयुगांची संख्या आहे ती या बाकी सगळ्यांच्या संख्येच्या हून जास्त आहे. म्हणजे याने अशा लोकांशी असे बिझनेसेस केलेत
जे यांना कोणालाच माहिती पण नाहीयेत आणि केले पण नाहीये. पण ते सगळे कोणी केले? या एकट्या एव्हरेज वाटणाऱ्या पण कार्बनने. एव्हरेज नसणाऱ्या कार्बनने केलेत. म्हणून तो सगळ्यात महत्वाचा मूलद्रव्य आहे. त्याच्यावर अख्खी केमिस्ट्री आहे. त्याचं नाव आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फक्त कार्बनच्या संयुगांचा अभ्यास, ही कार्बनच्या संयुगांचा अभ्यास करण्याची गरज का पडली? एवढी संयुग आहेत, एवढी व्हरायटी आहे, एवढा नंबर आहे. आणि म्हणून हा सगळ्यांचा बाप आहे खरं म्हटलं तर, आपल्या भाषेत म्हटलं तर. पिरियॉडिक टेबल मधला सगळ्यात युनिक, सगळ्यात पॉवरफुल पुष्पा आहे. एव्हरेज वाटतो की नाही हा? पण एव्हरेज नाहीये. कसलं कसलं काय 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 करू शकतो ते तुम्हाला 10वीत पण येईल आणि का करतो ते पण येईल. पण त्याचा आता आपल्याला जो धडा आहे तो हा आहे बघा, कार्बनच्या संयुगांची माहिती. म्हणजे एक अद्वितीय मूलद्रव्य, एक वेगळंच मूलद्रव्य आणि त्याच्याबद्दलची सगळी सुरुवातीची बेसिक माहिती आपल्याला 9वीला आहे. बघायची आपण, करायचा त्याचा अभ्यास. येस मॅम. चलो आता बघा, धड्याच्या सुरुवातीला आपल्याला काय काय दिलेलं आहे की हे जे कार्बन नावाचं मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य म्हणजे काय? मूलद्रव्य म्हणजे काय सांगा बरं मला. मॅम मी सांगू? सांगा, पण नाव पण सांगा. मॅम माझं नाव बौद्धवी आहे. मूलद्रव्य म्हणजे अणूच्या लहानात लहान कणाला मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्य नावातच अर्थ आहे. मूल म्हणजे मूळ आणि द्रव्य म्हणजे द्रव्य. म्हणजे अशा मूळ द्रव्यांनी ज्यांनी सगळं जग बनलंय त्याला मूलद्रव्य म्हणतात. ते आणखी कशापासून बनलेलं नाही, त्याच्यापासून सगळं जग बनलंय. मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स, बेसिक गोष्टी ज्यांच्यापासून सगळं बनलंय. आता ह्या पिरियोडिक टेबल मध्ये ही सगळी मूलद्रव्य आहेत, बरोबर. हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे आणि या मूलद्रव्यापासून क्लोरीनने जेव्हा कॉम्बिनेशन केलं, केमिकल बॉन्ड बनवला, तेव्हा हायड्रोजन आणि क्लोरीनचं कॉम्बिनेशन म्हणजे HCl हे संयुग बनलं. तर संयुग काय आहे? मूलद्रव्यांचं एकत्रीकरण, बरोबर. पण मूलद्रव्य म्हणजे काय? बेसिक फंडामेंटल अशा गोष्टी ज्या निसर्गात तशाच मिळतात आणि त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही, त्यांच्या मूळ रूपात. बोला मॅम, हे जे मूलद्रव्य असतात ना ते कॉम्बिनेशन का करतात मॅम? हा, चांगला प्रश्न आहे. आता सांगून टाकते. बघा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणीतरी असा वाव, मला याच्यासारखं व्हायचंय असं असतं ना. ह्या सगळ्यांच्या आयुष्यातले वाव हे 18. याला म्हणतात नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस. नोबल म्हणजे एकदम सभ्य, इतके सभ्य की त्यांना तुम्ही जाऊन धक्का दिलात, पाडलं, मारलं तरी पण ते तुम्हाला काही करत नाहीत. ते महासभ्य असतात. का? त्यांना काहीच करायची गरज नाहीये. ते मुळातच एकदम गर्भ श्रीमंत घराण्यात जन्माला आलेत. त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, ते स्टेबल आहेत, ते बुद्धिमान आहेत. त्यांच्याकडे ते आपण म्हणतो ना, सरस्वती आणि लक्ष्मी दोनों का वास है उनके घर में. त्यांना काय गरज आहे स्ट्रगल करायची? त्यांना कोणी येऊन धक्का मारला तरी पण त्यांचं काही बिघडत नाही. ते म्हणतात जाऊ दे, लहान आहे तो, सोडून देतात. ते एवढे सगळे चांगले लोक आहेत. म्हणजे ते कोण आहेत? स्टेबल आहेत. स्टेबल, त्यांच्या आयुष्यात ते स्थिर आहेत. आणि ह्या बाकी सगळ्यांची आयुष्यभराची स्ट्रगल असते. हा माझ्या रांगेतला वाव कोण आहे? हायड्रोजनचा वाव आहे हेलियम. मला हेलियम सारखं व्हायचं. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन ना, हेलियमकडे 2 आहेत. मग 2 झाले की त्याचं द्विक पूर्ण होतं. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये स्थैर्य मिळेल. आपली स्थैर्याची डेफिनेशन काय असते? मला एक चांगलं घर पाहिजे, माझी गाडी पाहिजे, माझ्या बँकेत थोडे पैसे पाहिजे, खायला प्यायला चांगलं पाहिजे, माझी तब्येत चांगली पाहिजे, मला लोकांनी चांगलं माझ्याशी बोललं पाहिजे. हे सगळं झालं की आपल्याला वाटतं की झालं, आता मी स्थिर आहे माझ्या आयुष्यात, बरोबर ना. ती स्टेबिलिटीची डेफिनेशन असते की मी चांगलं शिकेन, काहीतरी चांगली नोकरी करेन, माझ्या आई बाबांनी खूप कष्ट केलेत तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन. हे आपले चांगले विचार असतात ना. मग जेव्हा आपल्याला ती असं वाटतं की हे सगळं मला हवं होतं ते मी केलं, म्हणजे आता मी स्थिर झालो, बरोबर ना. म्हणजे स्टेबिलिटी. जसे आपण तसे आपले एलिमेंट. मग ह्या सगळ्यांना पण आयुष्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे. मग हे आपल्या आपल्या रांगेतला वाव शोधतात. ह्यांच्या रांगेतला, लिथियमच्या रांगेतला वाव आहे निऑन. ह्या सगळ्यांना आडव्या लोकांना निऑन सारखं व्हायचंय. तिसऱ्या रांगेतल्या या सगळ्या आडव्या लोकांना आर्गॉन सारखं व्हायचंय. चौथ्या रांगेतल्या या सगळ्या आडव्या लोकांना क्रिप्टॉन सारखं व्हायचंय. आणि ह्या सगळ्यांना झेनॉन सारखं, या सगळ्यांना रेडॉन सारखं. म्हणजेच या 18 नंबरच्या
पोझिशनवर येण्याकरता सगळी कष्ट करायचे, सगळी धावपळ करायची, सगळी धडपड करायची. म्हणूनच ते एकमेकांशी बॉन्ड करतात, काहीतरी करतात, त्याच्यामुळे त्यांना स्टेबिलिटी मिळायला पाहिजे. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक किंवा द्विक हे पूर्ण व्हायला पाहिजे. ते झालं की झालं स्टेबल. मेरे आयुष्य में मैंने जो किया वो मैंने जो कष्ट किए उसका मुझे फल मिल गया, असं जे एक फिलिंग येतं ते तेव्हाच येतं जेव्हा त्यांचं अष्टक पूर्ण होतं. म्हणून ते सगळे बॉन्डिंग करतात. ठीक आहे. आता थँक्यू. वेलकम. आता मूलद्रव्य म्हणजे मूळद्रव्य, ज्याच्यापासून सगळं जग बनलंय. आणि मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? धातू, अधातू आणि धातू सदृश. हे आपल्याला झालंय. हो आता मॅम. कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचं पूर्णज्वलन झाल्यावरती शेवटी काय राहतं? कार्बन. बरोबर. कार्बन. कार्बन, कोळसा. करेक्ट. आता याचा एक काळा मस्त पदार्थ व्हिडिओ आहे. राहतो. तो बघूया आपण. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, मग आपण डिस्कशन पण येस करू. मॅम. येस मॅम. आवाज आला नाही तर मला सांगायचं. ओके मॅम. मॅम. रकान्यातील पदार्थांचा विचार केला. आला ना? हो टीचर. 2 सेकंद. आता तुमचा माईक ऑफ करून टाका. इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पाठ 13वा, कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. प्रस्तावना. निसर्गात कार्बन खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. निसर्गामध्ये कार्बन चुनखडीच्या स्वरूपात आढळतो. हिरा व ग्रॅफाइट ही 2 कार्बनची अपरूपे आहेत. मूलद्रव्यांविषयी माहिती या अगोदरच तुम्ही अभ्यासली आहे. तर आता मला सांगा, मूलद्रव्य म्हणजे काय आणि मूलद्रव्यांचे विविध प्रकार कोणते? ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येत नाही त्या पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याचे धातू, अधातू व धातू सदृश असे 3 प्रकार आहेत. छान. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू. ज्या पदार्थाच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याचे धातू, अधातू व धातू सदृश हे प्रकार आहेत. बरं, आता सांगा, कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन पूर्ण झाले तर शेवटी काय शिल्लक राहतं? सेंद्रिय पदार्थाचे ज्वलन झाले तर कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो व पाणी तयार होते. अगदी बरोबर. कार्बन हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे? अधातू मूलद्रव्य. बरोबर. कार्बन हे अधातू मूलद्रव्य असून वनस्पती व प्राणीजन्य पदार्थांमध्ये कार्बन हा प्रमुख घटक असतो. निसर्गामध्ये कार्बन मुक्त स्वरूपात व संयुगातही आढळतो. तर या पाठामध्ये आपण कार्बन या अधातू विषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. करून पहा. एका बाष्पन पात्रामध्ये थोडे दूध घ्या. या पात्रातील दुधाला बन्सेन बर्नरच्या सहाय्याने उष्णता द्या. उष्णतेमुळे दूध पूर्णपणे आटू द्या. आता सांगा बरं, बाष्पन पात्राच्या तळाशी काय शिल्लक राहिले आहे? दूध पूर्ण आटल्यावर बुडाशी काळा कार्बन पदार्थ शिल्लक राहिला. अगदी बरोबर. बाष्पन पात्राच्या बुडाशी कार्बन शिल्लक राहते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षा नळ्यात साखर, लोकर, वाळलेली पाने, केस, बिया, डाळ, कागद, प्लास्टिक यांचे थोडे थोडे नमुने घेऊन त्यांना उष्णता द्या. पहा, प्रत्येक परीक्षा नळीत शेवटी शिल्लक राहणारा काळा पदार्थ दिसतो. हा शिल्लक राहणारा पदार्थ कार्बनचे स्वरूप आहे. कार्बन. आता आपण कार्बन विषयी सविस्तर माहिती घेऊया. निसर्गात कार्बन हे मूलद्रव्य मुबलक, मुक्त व संयुगांच्या स्वरूपात आढळते. हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. कार्बनची संज्ञा C आहे, तर अणु अंक 6, अणु वस्तुमान 12, इलेक्ट्रॉन संरूपण 2, 4 आहे. कार्बनची संयुजा 4 आहे. हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जे पदार्थ वापरता त्यांची नावे दिली आहेत. या तक्त्यातील शेवटच्या रकान्यातील पदार्थांचा विचार केला तर या प्रत्येक पदार्थामध्ये कार्बन हा एक महत्वाचा घटक आहे. संयुग. मुलांनो, मला सांगा, संयुग म्हणजे काय? ही संयुगे कशी तयार होतात? 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आल्यावर जो पदार्थ तयार होतो त्याला संयुग असं म्हणतात.
वनस्पती, प्राणी, खनिजे यांपासून संयुगे मिळतात. अगदी बरोबर. वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संयुगे तयार होतात. या संयुगांना सेंद्रिय संयुगे असे म्हणतात. तर खनिजांपासून मिळणारी संयुगे ही असेंद्रिय संयुगे असतात. आपले अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे पेशीमध्ये असणारे DNA व RNA यामध्ये देखील कार्बन हा प्रमुख घटक असतो. जर्मन रसायनशास्त्रज्ञ वाहेलर यांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया तयार केला. तेव्हापासून असेंद्रिय संयुगांपासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय संयुगे तयार करण्यात आली. या सर्व संयुगांमध्ये कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य आहे हे स्पष्ट झाले. म्हणूनच सेंद्रिय रसायनशास्त्रास कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र असे म्हटले जाते. अमोनियम सायनेटला उष्णता दिल्यास अमोनियम कार्बाइड तयार होते. आपण जे बोललो तेच व्हिडिओमध्ये होतं, बरोबर की नाही? येस मॅम. समजलं बऱ्यापैकी? येस मॅम. मला एक question विचारायचा. काय आलं? क्वेश्चन मॅम विचारू? विचारा. मॅम, असा कोणता पदार्थ आहे जो जळल्यानंतर त्याच्यापासून कार्बन तयार होत नाही, असा कोणता पदार्थ आहे का? ज्या पदार्थामध्ये कार्बन नाही त्या पदार्थामध्ये आता NaCl आपलं मीठ ते जाळल्यावरती काय होईल? पदार्थ तयार होतो मॅम. तो जळला म्हणजे कार्बन झाला असं नाहीये. ज्याच्यामध्ये बघा कार्बन, आता तुम्हाला मी कसं सांगू, वस्तू जळल्यावर काळी होते कारण ती जळते म्हणून ती काळी होते. त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक बदल होतात, त्याचे बंध तुटतात, नवीन काहीतरी बनतं आणि एक वेगळे पदार्थ बनतात. त्याच्यापासून पाणी बनतं, काही काही गॅसेस रिलीज होतात, त्याचं मूळ स्वरूप बदलतं म्हणून ते बऱ्याचदा काळे होतात. पण ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ज्याच्यामध्ये कार्बन आहे ते जळल्यावरती ते कार्बनच होतात. कोणता पदार्थ आहे जो जळल्यावरती त्याच्यात कार्बन होत नाही? तर तुला आता मी सांगितलं जसं NaCl म्हणजे आपलं मीठ, त्याच्यामध्ये कार्बन नाही होणार कारण त्यात कार्बन नाहीच आहे. त्याला उष्णता दिल्यावरती ते मेल्ट होईल. ठीक आहे. पण आपली साखर, शर्करा, त्याला तुम्ही चमच्यात घ्या आणि त्याला वितळावा तर ती काळी होते. तर ती काळी आणि ह्याचा रंग कळणं, ह्याच्यामध्ये मुख्य फरक काय? करेक्ट. त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युलाच आहे C6H12O. बरोबर. पाणी पण ओके H2O बरोबर आहे. पाणी उकळल्यावरती त्याची वाफ होते म्हणजे त्याचे H2 आणि O2 आपण त्याला खूप जास्त गरम करू तेव्हा, पण त्याच्यात कार्बन नाही बनणार, बरोबर ना? येस मॅम. ओके. येस चला, तुम्हाला दिसतंय का मी शेअर केलेलं का नाही? नाही दिसत असेल. नाही दिसतंय का? नाही टीचर. नो मॅम. नाही शेअर केलंय. मॅम दिसतंय मॅम. आता संयुग म्हणजे काय आणि संयुग कशी तयार होतात याच्याबद्दलची माहिती आहे की जेव्हा मूलद्रव्य एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करतात तेव्हा संयुग बनतात. आणि ह्या वोलर बद्दल आत्ताच सांगितलं होतं की असेंद्रिय संयुगांपासूनही सेंद्रिय संयुग बनवतात. आता हे असेंद्रिय कंपाऊंड आहे NH4CNO, पण याच्यामध्ये कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर याच्यापासून उष्णता दिल्यावरती काय बनलं? युरियाचं ते खत वगैरे असतं ना, युरिया. तर ते C+O NH2NH हा एक खेतात टाकतात. हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, पण हा बनला कसा? एका इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून बनला. ठीक आहे. म्हणजे ही जास्तीची माहिती आहे. आता कार्बनचा आढळ कुठे हा कार्बन आपल्याला सापडतो? बघा, कार्बो म्हणजे कोळसा आणि हे लॅटिन भाषेतलं त्याचं नाव आहे. त्याच्यावरून त्याला कार्बन हे नाव मिळालं. आणि निसर्गामध्ये कार्बन जसं त्यांनी सांगितलं की मुक्त अवस्थेमध्ये आहे, वायूमध्ये आहे, कारण CO2 बरोबर. कार्बन डायऑक्साईड मध्ये CO2 हे ऑलरेडी संयुगावस्थेत आहे, ते पण गॅशियस फॉर्म मध्ये आहे. किंवा मुक्त अवस्थेमध्ये हिरा किंवा ग्रॅफाइट या स्वरूपामध्ये आढळतो. हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरिन असे 3 आपल्याला त्याची अपरूप आहेत, खालीच आहेत. अपरूप म्हणजे त्याचे ॲलोट्रॉप्स
मूळ पदार्थ अनेक वेगवेगळ्या रचनांमध्ये कसा असतो ह्याच्याबद्दलची माहिती असते त्याच्यात. ठीक आहे. आता कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये म्हणजे कुठल्या तरी कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये तो कसा असतो, कॅल्शियम कार्बोनेट असतो, झिंक कार्बोनेट असतो, किंवा कॅलामाइन, झिंक CO3, मार्बल आपल्या टाईल्स त्याच्यामध्ये कोणत्या तरी तो ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतो. जीवाश्म इंधन आपण जे सगळे पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस म्हणजे नैसर्गिक वायू वगैरे सगळे वापरतो, ही सगळी जीवाश्म इंधन आहेत आणि ही सुद्धा कुठल्या तरी प्रकारची ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे कार्बन कंपाऊंड्स आहेत. हे कशी बनली? खूप 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 वर्षापूर्वी सजीव जेव्हा जमिनीखाली दाबले गेले तेव्हा त्यांचं एक प्रकारे त्यात दाबले गेल्यामुळे त्यांच्या डेड बॉडीज ज्या होत्या त्यांच्यामध्ये काही बदल झाले आणि ती आत्ताची आपली सगळी पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू ही सगळी संसाधनं आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक कंटेंटला एका वेगळ्या रूपामध्ये कमी हवा होती ना, ऑक्सिजन नाही, हवा नाही, अशा याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही प्रक्रिया झाल्या आणि ते अशा पद्धतीने स्टोअर झालं जे की आपण आज वापरू शकतो. ठीक आहे, इंधनांच्या रूपामध्ये. कार्बनी पोषकद्रव्य म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ, प्रथिनं, भेद. आपण जे जेवतो त्या सगळ्यामध्ये कार्बन आहे, बरोबर ना? आणि आपण जे वापरतो त्याच्यामध्येही कार्बन आहे. कापूस आहे, लोकर आहे, रेशीम आहे, भरपूर गोष्टींमध्ये कार्बनच कार्बन आहे. आपण जे पेपर वापरतो, ज्या पेन्सिली वापरतो, त्याच्यामध्ये जे लीड असतं ते सगळंच्या सगळं कार्बन आहे, बरोबर? सो असा हा कार्बन अत्र तत्र सर्वत्र जसा निसर्ग आहे, जसे प्रश्न आहेत आपल्या आजूबाजूला सगळीकडे प्रश्न आहेत, आपल्या आजूबाजूला सगळं निसर्ग आहे, तसाच आपल्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही बघाल तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कार्बन आहे. म्हणून त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की तो सामान्य वाटणारा असामान्य मुलगा त्याने अशा अशा लोकांशी कोलॅबोरेशन करून असे असे बिझनेस सुरू केलेत की आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही. थांबा, आता याचा आणखी एक तुम्हाला हे दाखवते, मी व्हिडिओ दाखवते त्याचा आढळ कुठे असतो त्याच्याबद्दल. 1 मिनिट. शेअर करते. कुठे गेलं रे? 2 मिनिट. व्हिडिओ शेअर करायचा आहे मला. ओके, बघा दिसतंय का? येस मॅम. येस मॅम. आवाज आला ना? येस मॅम. कार्बनचा आढळ. लॅटिन भाषेत कार्बो म्हणजे कोळसा, म्हणून या मूलद्रव्याला कार्बन हे नाव देण्यात आले. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुगावस्थेत आढळतो. मुक्त अवस्थेत कार्बन हिरा, ग्रॅफाइट या अवस्थेत आढळतो, तर संयुगावस्थेत कार्बन खालील संयुगांमध्ये आढळतो. 1. कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलमाइन. 2. दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू इत्यादी जीवाश्म इंधने. 3. पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद अशी कार्बनी पोषण द्रव्ये. 4. नैसर्गिक धागे, सुती कपडे, लोकर, रेशीम यांमध्येही कार्बन आढळतो. विज्ञान कुपी. आपल्या पृथ्वीच्या कवचामध्ये 0.27% कार्बन असतो. तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम या स्वरूपात आढळतो, तर वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सुमारे 0.03% एवढे असते. महासागरांच्या तळाशी असलेल्या काही प्रकारच्या वनस्पती पाण्यातील कार्बनचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेटमध्ये करीत असतात. कार्बनचे गुणधर्म. कार्बनची अपरूपता. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता असं म्हणतात. कार्बन प्रमाणेच सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्ये सुद्धा अपरूपता दाखवत असतात. कार्बनची अपरूपता स्फटिक रूप व अस्फटिक रूप अशा 2 प्रकारची असते. तर आता आपण त्याची अधिक माहिती घेऊया. कार्बनची अपरूपे.
स्फटिक रूपे. 1. स्फटिक रूपातील कार्बनची रचना ही नियमित व निश्चित असते. 2. स्फटिक रूपातील पदार्थांचा द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतो. 3. स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतो. उदाहरणार्थ हिरा, ग्रॅफाइट, फुलेरिन ही कार्बनची स्फटिक रूपे आहेत, तर कोक, कोल किंवा दगडी कोळसा ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. यांची आपण सविस्तर माहिती घेऊ. हिरा म्हणजे डायमंड. हिरा हा अत्यंत मौल्यवान पदार्थ आहे. भारतामध्ये हिरा प्रामुख्याने कर्नाटकातील गोवळकोंडा व मध्य प्रदेशातील पन्ना इथे सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशातही हिरा सापडतो. रचना ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. त्यामुळेच हिरा टणक बनतो. तो चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो. हिऱ्याचे गुणधर्म. 1. तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात अत्यंत कठीण आणि किमती पदार्थ आहे. 2. हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन आहे व हिऱ्याचा द्रवणांक हा 3500 अंश सेल्सिअस इतका आहे. 3. ऑक्सिजनच्या सानिध्यात हिरा तापवला तर 800 अंश सेल्सिअस तापमानाला कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वायू मुक्त होतो. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही. 4. कोणत्याही द्रावणात हिरा विरघळत नाही. 5. आम्ल व आम्लारी यांचा हिऱ्यावर काहीही परिणाम होत नाही. 6. हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हिऱ्याचे उपयोग. 1. काच कापण्यासाठी जे उपकरण वापरतात त्या उपकरणाच्या टोकाला हिरा वापरला जातो. त्याला हिरकणी असं म्हणतात. 2. खडकाला छिद्र पाडण्यासाठीही हिऱ्याचा उपयोग केला जातो. 3. विविध मौल्यवान दागिन्यांमध्ये हिऱ्याचा आभूषण म्हणून उपयोग केला जातो. 4. डोळ्यांची शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करण्याच्या उपकरणामध्येही हिरा वापरला जातो. 5. हिऱ्याची भुकटी ही दुसऱ्या हिऱ्याला चकाकी देण्यासाठी वापरतात. 6. अवकाशात कृत्रिम उपग्रहामध्ये प्रारणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हिरा हा खूप उपयोगी आहे. जगातला सर्वात मोठा हिरा कुलिनन हा 530.4 कॅरेट म्हणजेच 106.08 ग्रॅम वजनाचा आहे. तर जगातील सर्वाधिक शुद्ध हिरा म्हणून जॉंकर हिऱ्याची नोंद आहे. आपला भारत देश कोहिनूर या हिऱ्यामुळे प्रसिद्ध होता. हा हिरा आंध्र प्रदेशातील गुंटूर या राज्यातील कोलगूर खाणीमध्ये 13व्या शतकात सापडला होता. या कोहिनूर हिऱ्याचे वजन 186 कॅरेट इतके आहे. हा हिरा सध्या इंग्लंडच्या राणीच्या खजिन्यात आहे. किती छान माहिती होती हिऱ्याची. येस मॅम. मॅम तो कोहिनूर सगळ्यांना घेऊन गेले होते का? येस, आपल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी इंग्रज घेऊन गेले त्यांच्या देशामध्ये.